आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. दादा अहो तुमचं कोण बसले परीक्षेला? माझा भाव आहे आज. होय काय? अहो माझी बायको बसले बघा. अहो लई हुशार आहे ती. हा अहो आमासनी ना इथेला जरा उशीरच झाला पर ती बेल व्हायच्या आत आहे ना आतमध्ये गेले बघा. हा लई हुशार आहे. अहो काय सांगू तिच्या मागे ना 7:30 लागले बघा. म्हणजे ह्या परीक्षेचा फॉर्म भरायचा होता ना हो, तेव्हा पण त्याची येळ निघून चालली होती. हा पर आहे ना ते काय तुमची ती याची साईट आहे की नाही त्याच्यामध्ये काहीतरी अडचण आली आणि 2 तास वाढून मिळाले. मग आमच्या बायकोने फॉर्म भरलाय बघा. अहो त्यांची जिद्द बघूनच आहे ना देवी आणि प्रार्थना ऐकली आणि त्यांच्याकडनं फॉर्म भरून घेतलाय बघा. अहो लई मेहनती आहेत त्या, लई कष्टाळू आहेत. अहो त्याच्यानंतर आहेत ना त्या आजारी बी पडल्या, म्हणजे अशा ना मरणाच्या दारातून परत आल्यात. पण तरी बी त्यांनी अभ्यास करायचा सोडला नाही. आणि अभ्यास म्हणजे ना असा भारी करतात बघा. म्हणजे ते काय म्हणतात ते एक पाटी आहेत. म्हणजे असं एकदा वाचलं की नाही की त्यांच्या डोसक्यात असं फिट होतंय. ते तुमचं ते काय आहे म्हणतात ते कॉम्प्युटरमध्ये कसं असं एकदा लिहिलं की असं एकदम फिट होतंय, तशाच आहेत आमच्या अक्षरा. म्हणजे असं एकदा वाचलं ना की डोसक्यात फिट. आई अंबाबाई काय होतंय? आई तूच काहीतरी मार्ग दाखव. अहो पण काय आहे त्यासनी ना जरा येळ कमी मिळालाय बघा. म्हणजे 1च महिना मिळाला हो अभ्यास करायला. मग तरी पण ना त्यांनी दिवस रात्र जागून या परीक्षेची तयारी केली आहे, लय अभ्यास केलाय. आणि मला ना त्यांचं लई कौतुक आहे. लई कष्ट घेतलेत बघा त्यांनी. तुम्हाला खरं सांगू हे आजकालची पोर आहेत ना, म्हणजे आजकालची पिढी आहेत की नाही, त्यांनी ना माझ्या बायकोकडनं लय काय काय शिकलं पाहिजे. अहो त्या ना त्यांनी लई चांगलं मार्गदर्शन करतील. आणि मला ना माझ्या बायकोचं लई कौतुक आहे बघा. आणि मला खात्री आहे माझी बायको आहे की नाही एक दिवस नक्कीच IPS अधिकारी होणार आहे बघा. हा स्टॉप. लिहिणं थांबा सगळ्यांनी. एक्सक्यूज मी, तुम्ही थांबा ते लिहिणं. पेपरची वेळ संपली आहे. आता मी पेपर गोळा करणार आहे, तेव्हा सगळ्यांनी आपापले पेपर्स रेडी ठेवा. आई अंबाबाई पेपर मध्ये काय लिहिलंय हेच आठवत नाहीये. सगळं संपलं आता. तूच आधार आहेस आई. शरू, अक्षराची लईच काळजी वाटते ग. अगं सुंदरचा मगाशी फोन आला, तो म्हणला तिच्या हाताला प्लास्टर केलंय. केवढं दुखत असेल ग तिच्या हाताला. आता कसं लिहणार ती पेपर? आत्या नका काळजी करू तुम्ही, डॉक्टरांनी औषध दिलंय ना. अगं औषध दिलंय म्हणून काय झालं? लगच्या लगेच दुखणं थांबतंय वय? परीक्षा केवढी मोठी आहे तिची, तिला कसं सुचल? नेमकं दुखरा हात आहे, उजवा हात. कसा लिहिल ग पेपर ती? हो हो आत्या, अहो, किती विचार करताय. खरंच एवढं टेन्शन घेऊ नका. मी ताईला लहानपणापासून ओळखते. तिने जर एखादी गोष्ट करायची ठरवली ना तर काहीही झालं तरी ती त्या गोष्टीचा शेवट करतेच. मग अगदी साक्षात देव जरी तिच्या समोर आला ना तरी तो तिला अडवू शकत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचा सगळा अभ्यास झाला. हा मान्य आहे तिच्या हाताला दुखापत झालीये, पण एकदा का ती पेपर लिहायला बसली ना तिला ते दुखणं जाणवणार पण नाही. तिची गाडी सुसाट सुटली असणार आहे. उलट मी तर म्हणते वेळेच्या अर्धा तास आधी तिचा पेपर पूर्ण लिहून झाला असणार. आई अंबाबाई करू आणि तू म्हणते ना ते खरं ठरव. दिवस रात्र कष्ट केलेत ग पोरीने. तिचे कष्ट वाया जायला नको. नाही जाणार. दादा पेपर सुटला काय? हा संपला पेपर? पेपर सुटला? अयो
ह्याला विचारतो. दादा पेपर कसा गेला? हा, ए वा इकडे कसा गेलाय पेपर? हा बरा होता. अरे तुम्हाला बराच असणार आहे, पण पेपर आहे ना असा टेचात गेला पाहिजे, टेचात. माझी बायको बसली पेपराला. हा, ती आहे ना लई हुशार आहे, तिला आहे ना पेपर असा बारीक गेला असणार आहे. खरं तर आहे ना तुम्ही त्यांच्याकडनं ना मार्गदर्शन घेतलं पाहिजे की अभ्यास कसा करावा, पेपर कसा सोडवावा. अरे त्या ना लई हुशार आहेत, एक पाठी आहेत बघ, लई कष्ट घेतलेत त्यांनी. आणि तुमच्यासारखं असं ते तुम्ही ते असं कलास बिलास लावता ना, तसं काय नाही. सवताचा अभ्यास सवता केलाय, लई कष्ट घेतलेत, कळलं काय. आणि घरच्या समध्या जबाबदाऱ्या सांभाळून किती बी अडचणी आल्या ना तरी त्या अजिबात डगमगल्या नाहीत. आणि या गोष्टीचं ना मला लई कौतुक आहे. त्या त्यांच्या निश्चयावर ठाम आहेत आणि मला खात्री आहे त्या एक दिवस ना नक्कीच IPS होणार. तू बघा आली आमची बायको एकदम टेचात. चल चल आलोच म्या. अहो अक्षरा, इथे आधी काय झालं तुम्हाला? अहो काय होतंय? अहो पेपर परीक्षा. अहो पेपरचं काय? हा पेपर कठीण होता का? मी काय लिहिलंय मला काहीच आठवत नाहीये. सॉरी, मी तुमचं स्वप्न नाही पूर्ण करू शकत. तुमचा खूप विश्वास होता माझ्यावर, पण मी नाही पात्र ठरू शकले तुमचा विश्वास. मला माफ कर. अक्षरा रडू नका. हे बघा रडू नका. अहो ऐका इकडे बघा, रडू नका. डोळे पुसा. हा रडू नका. आणि हे बघा ऐका माझं. अहो जे झालं ते झालं, त्याचा आता विचार करू नका. अहो विचार करून समजा परत येणार आहे का? नाही ना. आणि तुम्ही एवढी कठीण परिस्थिती असताना परीक्षेला आलात, एवढे प्रामाणिक प्रयत्न केलात, एवढे कष्ट केलात. अहो या समजाचं ना लई कौतिक आहे बघा मला. त्यामुळे तुम्ही ना या समजाचा अजिबात विचार करू नका. शांत व्हा, रडू नका आता. हा